आता पुढची आणखी एक महत्त्वाची बातमी, औरंगाबादचे काँग्रेसचे अब्दुल सत्तार हे नाराज आहेत कारण काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली नाही। आणि त्यानंतर आता असा प्रश्न उपस्थित झालाय ते म्हणजे आता अब्दुल सत्तार भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत का? कारण वर्षा बंगल्यावर रात्री दानवे आणि सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। आता सत्तारांच्या या वर्षा भेटीनं राजकीय वर्तुळात अर्थातच खळबळ निर्माण झाली आहे। आणि या भेटीचा तपशील काय आहे, कशासाठी ही भेट होती, हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे। मात्र अब्दुल सत्तार नाराज आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याच संदर्भातली माहिती आपण घेऊयात। दत्ता कनवटे आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। दत्ता, खरंच अब्दुल सत्तार भाजपच्या वाटेवर आहेत का? खरं तर अब्दुल सत्तार यांची आत्ताची वाटचाल पाहता ते भाजपच्या वाटेवर आहेत असं म्हणावं लागेल। कारण अब्दुल सत्तार हे सुभाष झांबडे यांना तिकीट दिल्यानंतर नाराज झाले होते। त्यांनी बंडाचा झेंडा उभारला होता आणि त्यानंतर त्यांनी स्वतः निवडणूक लढवणार आहे असं सांगितलं होतं। काल त्यांनी उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून भरला सुद्धा। काल झांबडे यांना एबी फॉर्म मिळेपर्यंत त्यांनी काँग्रेसकडून वाट पाहिली आणि झांबडे यांना एबी फॉर्म दिल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्यानंतर रात्री उशिरा ते रावसाहेब दानवे यांच्याबरोबर एका विशेष विमानाने मुंबईला गेलेले आहेत। रात्री 2 वाजता त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुद्धा झालेली आहे। खरं तर 23 तारखेला सुद्धा अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्र्यांशी अशाच पद्धतीने भेटले होते आणि आज पुन्हा एकदा ते मुख्यमंत्र्यांशी भेटलेले आहेत। 2 वेळा ते भेटल्यामुळे त्यांचा भाजपकडचा जो कल आहे तो वाढलेला आहे, परंतु ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत किंवा नाही याबाबत भाजपकडून किंवा अब्दुल सत्तार यांच्याकडूनही काही स्पष्ट सांगण्यात आलेलं नाही। मात्र ते भाजपच्या खूप जवळ गेलेले आहेत हे मात्र यावरून स्पष्ट होत आहे। अगदी बरोबर, धन्यवाद दत्ता तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अब्दुल सत्तार नाराज आहेतच आणि आता ते भाजपचा झेंडा हाती घेतात का हा प्रश्न आहे, चर्चांना उत आलाय। कारण त्यांनी गिरीश महाजन त्याचबरोबर वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।